नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या 35 दिवसात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। नागपूरच्या बुट्टीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी मयुरी ठाकरे हिचा अभिषेक डाहुले याच्यासोबत 25 एप्रिलला विवाह झाला होता। विवाह झाल्यानंतर अभिषेकचे वडील आणि आईने लग्नात झालेल्या खर्चाच्या भरपाईसाठी मयुरीकडे पैशाचा तगादा लावायला सुरुवात केली। त्यामुळे नवविवाहितेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे। पुण्यातील हिंजवडी परिसरात IT इंजिनियरने चिठ्ठी लिहून 21व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवले आहे। माझी जगायची इच्छा संपली आहे अशी चिठ्ठी लिहून IT अभियंता असलेल्या तरुणीने आत्महत्या केली। हिंजवडी येथील द क्राउन ग्रीन सोसायटी मध्ये ही घटना घडली आहे। RCBच्या पहिल्या IPL विजयाचा आनंद साजरा करताना चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी झाली। या दुर्घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू तर 33हून अधिक जण जखमी झाले। या घटनेवर विराट कोहलीने दुःख व्यक्त केले। माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत, मी पूर्णपणे दुःखी आहे असे तो म्हणाला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे। राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत ट्रम्प यांनी 12 देशांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे। अफगाणिस्तान, म्यानमार, इराण यांसह अनेक देशांचा यामध्ये समावेश आहे। या देशांमधील लोक आता अमेरिकेत प्रवेश करू शकणार नाही। ये रिश्ता क्या कहलाता है फेम हिना खान आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल यांनी 4 जून रोजी कोर्ट मॅरेज केले। 13 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने कुटुंबियांच्या उपस्थितीत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे। विदर्भ प्रो T20 लीगची आजपासून VCA जामठा स्टेडियमवर सुरुवात होणार आहे। उद्घाटन सोहळ्यात प्रसिद्ध गायक सोनू निगम आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत। क्रिकेट आणि मनोरंजनाचा संगम पाहण्यासाठी नागपूरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। तर ही होती आजची न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।